सिडकोच्या वाढलेल्या घराच्या किमतीसाठी जो काल मोर्चा निघालेला होता सिडको भवन ते नवी मुंबई महानगरपालिका येथे, या जे पूर्ण जे सिडको लॉटरी विजेते होते ते खूप सारे असंख्य लोक म्हणजे तिथं जमा झालेले होते, की आमच्या जे सिडकोच्या घराच्या वाढलेल्या किमती आहेत ते कमी होणे आवश्यक आहे. कारण की आम्हाला जी घराची किमती ईडब्ल्यूएस टाइपच्या घराच्या किमती आणि आमचा पगार याचा कुठे ताळमेळ बसत नाही. तरी तुम्ही या सिडकोच्या घराच्या किमती कमी करा. माननीय श्री आमदार श्री शशिकांतजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालेला होता. या मोर्चामध्ये आपण पूर्ण जो मोर्चाला पूर्ण कव्हर केलेला आहे. इथे सर्व जे सिडको लॉटरी विजेते आहेत त्यांनी आपले जे म्हणणे मांडलेले आहेत. परत शशिकांत शिंदे साहेब हे काय बोलले त्याच्याबद्दल आपण पण पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. पुढे आपण तो व्हिडिओ पाहणार आहोत. त्यानंतर तुम्हाला जे मीटिंग ठरलेली आहेत, जे गोयल सर आहेत, सिडकोचे माननीय व्यवस्थापक गोयल सर यांच्या समोर जे शिष्टमंडळ गेलेलं होतं 10 लोकांचं सिडको लॉटरी विजेते, त्याच्यामध्ये जे सिडको लॉटरी विजेते ते त्यांनी आपली जी समस्या त्यांच्या समोर मांडलेल्या आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी गोयल सरांनी जे त्यांनी माहिती दिलेली आहे त्याची पण माहिती आता पुढे आपण पाहणार आहोत. तुम्हाला फक्त या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. लाईक आणि सबस्क्राईब केल्याने मला पैसे मिळत नाही आणि तुम्हाला पण पैसे द्यावे लागत नाही. पण हा व्हिडिओ जे आपले सिडको लॉटरी विजेते आहेत हा त्यांच्यापर्यंत पोहोचतो, हा त्याचा मागचा उद्देश आहे. बाकी काही नाही. फक्त तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला फक्त लाईकच करायचं म्हणजे जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. साईडला पण आपण लावलेलेच आहे की सिडको लॉटरी विजेते जे शशिकांत शिंदे साहेब यांनी जे भाषण दिलेलं आहे ते पण आता आपण पुढे पाहणार आहोत. तर चला आपण आता जी काल पूर्ण घडामोड झालेली आहेत, जिथे किती असंख्य लॉटरी विजेते आले ते आपण आता व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. तर चला आपण त्या व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओला सुरू करण्या अगोदर जे काल ज्या मीटिंगमध्ये ठरलेलं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. गुरुवार दिनांक 31/7/2025 रोजी माननीय आमदार श्री शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोर्चामध्ये आपल्याला सर्व सिडको सोडतधारकांचे 10 जणांचे एक शिष्टमंडळ आमदार श्री शशिकांत शिंदे साहेबांच्या सोबत सिडको भवनला गेले होते. तेथे सिडकोचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी आपले म्हणणे ऐकून घेतले व बैठकीअंती सिडको अधिकाऱ्यांनी खाली निर्णय दिले. स्वतः सिडको अधिकारी माननीय श्री उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या बैठकीच्या पुढच्या एका महिन्यात पाठपुरावा करून किमती कमी करण्याची मागणी करणार आहोत. त्यानंतर माननीय आमदार शशिकांतजी शिंदे साहेब सुद्धा बैठक होण्याचा पाठपुरावा करत आहेत. त्यानंतर असं घडलेलं आहे, ज्या लोकांनी कन्फर्मेशन अमाऊंट भरली नाही आणि त्या प्रक्रियेतून बाद करून बुकिंग अमाऊंट परत केली, अशा सर्व विजेत्यांना पुन्हा लॉटरीमध्ये घेणार आणि त्यांना अलोकेट झालेली घर पुन्हा त्यांनाच देणार. म्हणजे त्यांच्या सिस्टीम मध्ये तसे सॉफ्टवेअर अपडेट करणार. परत तुम्हाला सांगतो, कन्फ्यूज नका व्हा. ज्या लोकांनी कन्फर्मेशन अमाऊंट भरली नाही म्हणजे ज्यांना घर लागलेलं आहे, EMD अमाऊंट भरली त्यांनी, त्यानंतर त्यांनी कन्फर्मेशन अमाऊंट भरली नाही, त्यामुळे घराची किमती जास्त असल्यामुळे काही पर्सनली प्रॉब्लेम जे काय असे नसेल त्यांनी, तर त्यांना लॉटरी प्रक्रियेमधून बाद करून बुकिंग अमाऊंट परत केली. पण अशा सर्व विजेत्यांना पुन्हा लॉटरीमध्ये घेणार म्हणजे त्यांना परत लॉटरीमध्ये आपल्याला घेण्यात येणार आहे आणि त्यांना अलोकेट झालेले घर पुन्हा त्यांनाच देणार. जी घरं त्यांनी कॅन्सल केली त्यांना परत मिळणार. म्हणजे त्यांना सिस्टीम मध्ये तसे सॉफ्टवेअर अपडेट करणार असे झालेले आहे. पुढील लॉटरी प्रक्रिये बैठक होईपर्यंत तात्पुरते आणि स्थगित करण्याचा विचार सिडको अधिकारी करणार आहे. तर चला ही त्या गोष्टी ज्या मीटिंग मध्ये ठरलेल्या गोष्टी आहेत, आता आपण ते पूर्ण व्हिडिओ पाहू. जे पोटतिडकीने आम्ही सिडकोच्या घरासंदर्भात मांडलेला आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाच्याकडे सरकारकडे बैठक लावून तिथे निर्णय घ्यायचा, किती दर कमी करायचा याच्याबद्दल निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये निर्णय झालेला आहे. तोपर्यंत त्यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत, तुझं घर रद्द करतो, तुम्ही पैसे भरले पाहिजे, इन्स्टॉलमेंट केलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे. त्यांनी सांगितलं आता पैसे भरून द्या, दर कमी झालं की आम्ही त्यांचे पैसे परत करू. मी तसं चालणार नाही. मी सांगितलं 1 महिन्यात बैठक लावायची जबाबदारी तुमची. ती बैठक लावायची, त्या बैठकीमध्ये जो निर्णय फायनल होईल तो आम्हाला मान्य असेल. तोपर्यंत त्यांची घरं रद्द केलेली आहे, ज्यांना घरात इन्स्टॉलमेंट भरण्यावर नोटीस आलेल्या आहेत त्यांची घरं कायम राहतील, त्यांचा अधिकार कायम राहील. आपला विजय झालेला आहे. आपल्या 2 मस्टा संबंधात जो आपण आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाची यशस्वी सांगता होते
आम्ही शेवटपर्यंत या दोन्ही विषयाच्या पाठीमागे तुमच्या बरोबर असू. कोणत्याही परिस्थितीमध्ये घराची किंमत कमी होणार म्हणजे होणार. केलेल्या आपल्या लोकांना संरक्षण देऊन नियमामध्ये असणारी सगळी बांधकाम रेग्युलाइज करणे जाणार हा शब्द आज मोर्चाच्या निमित्ताने आपल्याला देतो. आपण सगळेजण जिल्हा अध्यक्ष आणि सगळे आमचे पदाधिकारी सगळेजण या ठिकाणी आपण ताकदीने आला त्याबद्दल धन्यवाद मानतो. पण ही लढाई आहे. सरकार फसू नये, अधिकारी फसू नये या संदर्भामध्ये आपण अलर्ट राहूया. जोपर्यंत निर्णय लागत नाही आवाज दिला लगेच गोळा होण्याची क्षमता तुम्ही सगळ्यांनी ठेवावी हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. माझ्या महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस अधिकारी, पोलीस डिपार्टमेंट सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो. नाही चलेगी, नाही चलेगी. या ठिकाणी सिडकोच्या घराच्या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडण्यासाठी 26,000 लोक, त्यामध्ये आमचे पोलीस कर्मचारी पण असतील, त्यामध्ये आमचे माथाडी कामगार असतील, मुंबईमध्ये आणि बाकीच्या आजूबाजूच्या विभागातून आलेला आमचा मराठी आणि इतर भाषिक सुद्धा असतील. साहेबांनी तेवढं जोर लावला पाहिजे. आपण जाणीव करून देण्यासाठी विधानसभेमध्ये सरकारने आश्वासन दिलेलं आहे त्याचा विसर पडू नये म्हणून आम्ही आमोल करणार. मान्य झालं नाही की लोकांना जागरूक करू. साहेब इथे साहेबांचा इंटरव्ह्यू चालला ना. शिंदे साहेब इंटरव्ह्यू होऊ द्या पहिला. सामावून ठेवा एनर्जी नंतर पुन्हा वापरायची आपल्याला. दोन करू पाणी साहेबांचं होऊ द्या. फक्त देताना माझ्याकडे हॅलो फक्त देताना कमी झाल्या पाहिजे. पाम बीच गाडीपाशी साहेबांचा इंटरव्ह्यू चालला त्या गाडीपाशी जवळ कुठे सांगून की हो दिघे साहेब, हो दिघे साहेब.